मेगा भरतीत गरीब सवर्णांना आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत गरीब सवर्णांना 10% आरक्षण मिळणार आहे। राज्य सरकारने सुरू केलेल्या मेगा भरतीतही 10% आरक्षण लागू करण्यात आले आहे। मेगा भरतीत गरीब सवर्णांना आरक्षण लागू, शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। गरीब सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10% आरक्षण लागू करणारी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे। आता सवर्ण आरक्षण लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे। सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी 8 लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे, म्हणजे 66,666 रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न आवश्यक आहे। याशिवाय 1000 चौरस फुटांपेक्षा कमी जागेचं घर असावं, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी असे निकष ठरवण्यात आले। ब्राह्मण समाजाला या आरक्षणाचा फायदा होणार आहे। 10% आरक्षणाची अंमलबजावणी राज्यात याच वर्षापासून होणार आहे। 1 फरवरी 2019च्या पुढे जीही नोकर भरती होईल किंवा ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन्स होईल त्या ठिकाणी 10% आरक्षण दिले जाईल। मराठा समाजातल्या तरुणांना सरकारी नोकरीत 16% आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने राज्यात मेगा भरती सुरू केली आहे। राज्य सरकारने 72,000 पदांसाठी मेगा भरती सुरू केली आहे। पहिल्या टप्प्यात 34,000 पदांची भरती करण्यात येणार आहे। या मेगा भरतीत आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या उमेदवारांनाही 10% जागा आरक्षित ठेवण्यात आल्या। आतापर्यंत ग्रामविकास विभागातल्या 13,000, आरोग्य विभागातल्या 5,000, पोलीस विभागातील 5,000, महसूल विभागातील 1,500, पशुसंवर्धन विभागातील 860 जागा आणि वन विभागातील 773 जागांसाठी जाहिराती देऊन नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। केंद्र सरकारने निर्णय केल्यानंतर ज्या विभागाच्या जाहिरातीमध्ये 10% आरक्षण आर्थिक दृष्टीने मागास असणाऱ्या वर्गाला देण्याच्या संदर्भात जाहीर करण्यात आलं, त्याही विभागामध्ये 10% आरक्षण देण्यात आलं। याआधी गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सवर्णांना 10% आरक्षण लागू करण्यात आले। त्यानंतर सवर्ण आरक्षण लागू करणारे महाराष्ट्र हे तिसरं राज्य ठरणार आहे। निवडणुकीपूर्वी सवर्ण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलाय। तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।